दापोली येथे विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण 75वा प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले। होमगार्ड ग्राउंड येथे उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या हस्ते, पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी यांच्या हस्ते, तर नगर परिषद साकोली येथे सीओ वाशेकर, पंचायत समिती सभापती ललित हमने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर शेवटी आडनस फॅक्टरी या ठिकाणी जे कामगार मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले, परंतु त्या ठिकाणी पोलीस विभाग, सैनिकी शाळा व एनसीसी कॅडेटचे पथ संचलन करण्यात आले। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद चव्हाण, ठाणेदार नगर परिषदेचे सीओ वाशेकर, माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण काबगते, सभापती ललित हेमने, माजी नगराध्यक्ष धन्वंत राऊत, इंद्रायणी काबगते, पत्रकार डीजी रंगारी, शाळेत कुरेशी सुनील जागिया, नगरसेवक मनीष काबगते, नगरसेवक रवी परशुरामकर व इतर सर्व कार्यालयातील शासकीय अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। हे विशेष अशोक टोल प्लाझा तर्फे सर्वांना पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली। हे विशेष जलाबाई कन्या विद्यालयाच्या ध्वज हिंदुत्व स्ट्रिक्ट रंगारी करते हैं। महिला संचालक साकोली शौर्याच्या प्रति अतिशय सुंदर एका काळात एक राष्ट्रभक्ती निर्माण होते। परिवार आहे, नागरिक सैनिक मंडळ आहे, सुंदर असं कार्यसंचालन उपाधी यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वामध्ये सुंदर संचालन हायस्कूल सुंदर असं संचालन जलाबाई कन्या विद्यालय नेतृत्वामध्ये अतिशय सुंदर टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करा। खूपच सुंदर। कृपया मान्यवरांना विनंती आहे की कृपया थोडा बाजूला व्हावं। खूप सुंदर। स्वर्गीय निर्मलराव पाटील वाघाय सैनिकी विद्यालय लाखनी, विसर्जन करने की अनुमति चाहता हूँ।